तर नमस्कार मित्रांनो, आपलं खूप स्वागत आहे आजच्या एका न्यू ब्लॉगमध्ये। तर आज मी आणि माझी फॅमिली जात आहोत जीएसपीच्या गणपतीला बघायला, जे की माटुंग्यामध्ये आहे। चला मग आमच्या सोबत दर्शनाला। ओके, तर त्याने हा गणपती मोठा, त्याचा पण त्याने नाव वगळलं आहे। तर मित्रांनो, आता 1 तासानंतर फायनली आपण षण्मुखानंद हॉलला पोचलो आहोत। तर गाइस, मी आता इथे शांतपैकी बसली आहे। का बसली आहे तर ते तुम्हाला रिझन नंतर लास्टला समजेल, तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा। तर फायनली आम्ही आता 2 तासानंतर इथे पोचलो आहोत। चलिए आगे चलिए। रुकिए मत, चल जाओ, फोटो निकालिए। चलिए आगे चलिए। रुकिए मत, चल जाओ, फोटो निकालिए। चलिए आगे चलिए। फायनली गाइस, आमचं दर्शन झालं। तर गाइस, आम्ही आता आमच्या एरियातले गणपती बघायला चाललो आहोत। तर चला मग आमच्यासोबत दर्शनाला।
तर GSBच्या लाईनीमध्ये काहीतरी झालं होतं माझ्यासोबत. आता ते मम्मीकडून ऐका तुम्ही. मम्मी सांगेल तुम्हाला. 1 मिनिट. मम्मी बोल मग, तू कसं वाटलं तुला? मला खूप राग आला, सेजलला चक्कर आली, पण काय मला सुचत नव्हतं. तिचा मोबाईल पण पडला, तिचा काका आला होता, पण तिचं आजूबाजूचे जे लाईन मध्ये लोक होते त्यांनी भरपूर मदत केली. कोणी पाणी आणलं, कोणी चॉकलेट आणून दिलं. तर मग आम्ही बोललो घरीच जायचं, पण नाही, पण ती ती ऐकायला पुन्हा तयार नाही. तयार झाली की बोलते नाही आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायचंच आहे, काका आलेले आहे तर मी गणपती बघणारच. तर लोकांचे खूप खूप आभार आहेत, सहकार्य खूप केलं. मुसलमान एक पोरगी असून पण तिने खूप हे केलं, मदत केली. 2-3 बायकांनी स्वतःहून सर्व घेऊन आले, ORSची पावडर बियाणे, पाणी बिणे खूप मदत केली. त्यामुळे सर्वांचे आभार. त्यामुळे दर्शनाचा लाभ घेता आला पुढे. आणि पण ही का तब्येत बिघडली हे पण मी तुम्हाला सांगतो की 2-3 दिवस रात्रभर जागी आहे. 2-3 वाजवले तिने गणपतीलासाठी. तर असं करू नका, लवकरात लवकर झोपा. मी गावी गेलो होतो पण ही जागी होती इथे, तर तेवढी काळजी घ्या. काय मम्मी मग तुझं बघूया कसा काय बोलते मम्मी? झालं एवढं. लोकांना हे सांगायचं असतं, काळजी घ्या बाबा. तर गाईस मी तरी खूप खुश आहे. म्हणजे दर्शन व्यवस्थित झालं. माझा फोन पडला होता आणि तो मला पुन्हा भेटला. हो, म्हणजे लाईन मधली माणसं खूप चांगली होती. हा, आणि त्यांनी मला मला उचलून अचानक दिलं. चक्कर आली, मी पडली, मला काहीच माहिती नव्हतं. माझा फोन कधी पडला काहीच समजलं नाही मला. मम्मी पप्पा आणि काका पण खूप घाबरले माझे. मग पाठचे आणि पुढच्या लोकांनी खूप हेल्प केली मला. थँक्यू सो मच. माझी जिद्द होती की आता आलो आहे लाईनी गणपतीचं दर्शन घ्यायला तर दर्शन घेऊनच राहायचं, त्याच्याशिवाय घरी नाही जायचं. मला सर्व ओरडत होते फॅमिलीवाले की नको आपण घरी जाऊया, तुझी तब्येत बरी नाही आहे. बोललं नाही, घ्यायचंच दर्शन. आणि बाप्पानी म्हणतात ना चमत्कारच केला म्हणा. माझा फोन पडलेला माणसाने जपून ठेवला, नाही तर हो, दुसरे तसंच कोण होतं असते तर पडलेलं. घेऊन गेले असते कधीचेच. हो. पण माणसं खूप चांगली भेटली साईबाबा आणि गणपतीमुळे. थँक्यू सो मच. हे बोलते पकडा, मी पकडलं फक्त, मला काय माहिती. फोनचं- हे खाली जाते तर मी फोनचा मी विचार पण नाही केला. फोन तिच्या हातात होता पण मला माणसं. तर गायस आपलं व्यवस्थित दर्शन पार पडलं. तसंच पुन्हा भेटू एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.